नमस्कार. रिलॅक्स्ड जागी बसून घ्या. साधारण 10 ते 15 मिनिटाचं आपलं हे हिलिंग असणार आहे. त्यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल आहे अशा ठिकाणी बसा. खुर्चीवर, सतरंजीवर, गादीवर, कुठेही, पण ताठ बसायचंय. शक्यतो पाठीचा कणा ताठ ठेवायचाय. बसून घ्या. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. हाताचे तळवे आकाशाकडे असतील. बोटांमध्ये गॅप्स नको. हलके आणि खोलगट असे हात ठेवा. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. डोळे मिटायचे. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढरे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असे पहा. हे पांढरे तेजस्वी प्रकाश किरण तुमच्या माथ्यावरून तुमच्या शरीरात प्रवेश करत आहेत असे पहा. तुमचं संपूर्ण शरीर या पांढऱ्या तेजस्वी प्रकाशाने भरून टाका. काचेच्या ग्लासमध्ये दूध ओतल्यावर तो ग्लास कसा भरेल आणि दिसेल, अगदी तसं तुमचं शरीर या पांढऱ्या प्रकाशाने भरून टाका. जिथे आपले गुदस्थान आहे तिथून खाली खोलवर ही पांढऱ्या प्रकाशाची मुळे जमिनीमध्ये गेली आहेत असे पहा. झाडाची मुळे जशी खोलवर जातात अगदी तशी. चेतना शक्तीचे, धरणी मातेचे तुम्हाला स्थैर्य प्रदान केल्याबद्दल आभार माना. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा. दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. शरीरात जिथे जिथे ताण आहे तो उच्छ्वासासाठी वाटे आपण बाहेर टाकणार आहोत. एक दीर्घ श्वास घ्या. असा तोंडावाटे बाहेर सोडा. आता संपूर्ण लक्ष तुमच्या छातीच्या मध्यभागी केंद्रित करा, जिथे आपले हृदय चक्र असते. हा जो पांढरा प्रकाश आहे तो इथून बाहेर पडत आहे असे बघा. तुमची संपूर्ण ऑरा, तुम्ही बसलेला आहात ती जागा आणि संपूर्ण रूम ह्या पांढऱ्या प्रकाशाने भरली आहे असं पहा. शांत चित्ताने स्वतः बरोबर आनंदमय होऊन जा.
स्वतःचे आभार माना, तुमच्या कुलदेवतांचे आभार माना, माता कात्यायनीचे आभार माना. रेकी शिकले आहेत त्यांनी रेकीचे आभार व सिम्बॉल्स हा विधी करा. नवरात्रीतला 6वा दिवस मातेचं आजचं रूप कात्यायनी. ध्यान आज्ञाचक्रमध्ये. कात्यायनी हे खूप महत्वपूर्ण रूप आहे, कारण महिषासुर मर्दिनीचं हे रूप आहे. म्हणूनच आयुष्यातील शत्रूंचा नाश करण्यासाठी, शत्रुबुद्धीचाही नाश करण्यासाठी या मातेची उपासना करावी. सर्व प्रकारच्या भीती, रोग, शोक, संताप यापासून ती आपल्याला मुक्ती मिळवून देते. सरळ मार्गाने अर्थ, धर्म, काम, मोक्ष या 4ही फळांची प्राप्ती मी मातेच्या या रूपाचे श्रद्धापूर्वक नामस्मरण केल्याने, पूजन केल्याने प्राप्त होते. अमोघ फलदायिनी अशी आहे माता कात्यायनी. चला मग आज मातेचा मंत्र म्हणत आज्ञाचक्रमध्ये ध्यान करूयात. जितकं श्रद्धेने कराल तितकी तुम्हाला तुमच्या सर्व पूर्वसंचित पापापासून मुक्त होण्यासाठी मदत मिळेल. मातेचे शुभ आशीर्वाद तुम्हाला लाभतील. कात्यायनी माता ही आयुष्यामध्ये माधुर्य आणण्यासाठीही पण खूप उपयोगी पडते. म्हणून तिला मधाचा नैवेद्य दाखवला जातो. चला तर मग आपल्या आयुष्यातही आनंद, सुख, समाधानाचं माधुर्य आणूयात. दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. माता कात्यायनीची प्रतिमा बघा, ती तुम्हाला आशीर्वाद देत आहे असं बघा व तिला नमस्कार करताना प्रार्थना करा. हे माता कात्यायनी, माझ्या आयुष्यातील सर्व भीतींचा तू समूळ नाश कर. माझी व माझ्याबद्दलची इतरांची शत्रुबुद्धीचा नाश कर. माझ्या समस्त शत्रूंचं पतन करण्यासाठी मला तुझं धैर्य, साहस व शक्ती प्रदान कर. हे माते, माझ्या कुटुंबियांच्या व समस्त जीवसृष्टीच्या आयुष्यात तू माधुर्य आण. सर्व प्रकारच्या रोग, शोक, भीती, संताप यापासून आम्हाला मुक्त कर. अर्थ, धर्म, काम, मोक्ष ही 4ही फळं सहज व सरळ मार्गाने आम्हाला प्राप्त होत आहेत. त्याकरता तुझे शुभ आशीर्वाद आम्हाला लाभत आहेत. बघा, माता आशीर्वाद देत आहे. तुम्ही, तुमचं कुटुंब, समस्त जीवसृष्टी त्या पांढऱ्या प्रकाशाने भरून गेली आहे. तुमचं संपूर्ण शरीर पांढऱ्या प्रकाशाने भरलेलं आहे. प्रत्येक श्वासाबरोबर तुम्ही ही पांढरी तेजस्वी प्रकाश शक्ती शरीरात घेत आहात. प्रत्येक उच्छ्वासाबरोबर शरीरातील सर्व नकारात्मकता जमिनीची खोलवर मुळं गेली आहेत, त्याच्या वाटे धरणी मातेमध्ये विलीन होत आहे असं पहा. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै नमस्तस्यै
नमस्तस्यै नमो नमः. मातेचा आशीर्वाद मिळाल्याने तुमच्या कुटुंबाच्या समस्त जीवसृष्टीच्या आयुष्यात आनंद, सुख, शांती, समाधान प्रस्थापित होत आहे असे पहा. संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये, जिथे स्त्रिया टिकली लावतात, कुंकू लावतात, तिथे केंद्रित करा. येथील आज्ञाचक्र पांढऱ्या प्रकाशाने भरले आहे असे बघा. आणि आता 11 वेळा आपण मातेचा मंत्र म्हणूयात. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. आता प्रत्येक दीर्घ श्वासाबरोबर आपण मंत्र म्हणणार आहोत. ओम ऐं ह्रीं क्लीं कात्यायनायै नमः. 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 शरीरात होत असणारा ऊर्जेचा प्रवाह समजून घेण्याचा प्रयत्न करा. कपाळावर जिथे आज्ञाचक्र आहे, दोन्ही भुवयांच्या मध्ये, तो भाग प्रथम पांढऱ्या प्रकाशाने भरलेला पहा. आता गुलाबी प्रकाशाने भरलेला पहा. गोल्डन कलर आणि हिरवा रंग. त्याचे पुन्हा एकदा मनापासून आभार माना. परत एकदा प्रार्थना करा, हे माता कात्यायनी, माझं, माझ्या कुटुंबियांचं
व समस्त जीवसृष्टीचं तू रक्षण कर. सर्व आसुरी शक्तींपासून आमचं रक्षण कर. आमच्या आयुष्यात माधुर्य स्थापित कर. तुझ्या शुभाशीर्वाद व कृपादृष्टीबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पायाच्या बोटांपासून ते माथ्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवावर चेतनतेचा अनुभव घ्या. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. जमिनीत खोलवर जी मुळं गेलेली आहेत ती आकुंचित करा. आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा. हळूहळू डोळे उघडत रूममध्ये उपस्थित व्हा. आजचा जो मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं कात्यायनाय नमः हा 108 वेळा म्हणाल तर तुम्हाला अजून छान फळ त्याचं मिळेल. इतरही काही मंत्र मी आज ग्रुपवर टाकले होते. तुमच्या गरजांनुसार तुम्ही त्या मंत्रांचाही वेगळा जप करू शकता. पण आपल्याला सहजतेने जमेल, स्ट्रेस न घेता जमेल एवढीच उपासना किंवा साधना सुद्धा करावी. धन्यवाद.